सोलापुरात 38 मातांचं प्रकरण समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे। त्यामुळे बालविवाह रोखण्यासाठी बालहक्क आयोग राज्य सरकारला महत्त्वपूर्ण शिफारस करणार आहे। लग्नपत्रिकेवरती वरवधूची जन्मतारीख ही बंधनकारक करा, अशी शिफारस राज्य सरकारला केली जाणार आहे। बालहक्क आयोगाचे सदस्य संजय लाखे पाटील यांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे। दरम्यान राज्य सरकारने हा निर्णय घेतला तरी देखील केवळ लग्नपत्रिकेवरती जन्मतारीख टाकून बालविवाह रोखले जातील का, असा प्रश्न उपस्थित होतोय। अनेकदा या तारखा चुकीच्याही टाकल्या जाऊ शकतात, त्यामुळे त्याच्या फेरतपासणीचा देखील मुद्दा निर्माण होण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे आपलं वय हे जाहीर करणं अनेकांना अयोग्य वाटतं, त्यामुळे हा निर्णय लागू झाल्यानंतर देखील त्याला विरोध होण्याची शक्यता आहे। राज्यामध्ये बालविवाहाचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढत चाललंय आणि एकडे आपण सामाजिक चळवळीमधून बालविवाह थांबले पाहिजे असा प्रयत्न करतोय। त्याचबरोबर ही जर जन्मतारीखच्या पत्रिकेवर छापली तर मोठ्या प्रमाणावर या प्रकाराला प्रतिबंध बसेल असं आमचं मत आहे। म्हणून आम्ही राज्य सरकारला विनंती केली आणि आपल्या माध्यमातून आम्ही राज्य सरकारला विनंती करतो की तातडीने या बाल हक्क आयोगाच्या सूचनेची अंमलबजावणी करावी आणि लग्नपत्रिकेवर मुलाची आणि मुलीची ही जन्मतारीख लिहिणं हे कंपल्सरी करावं। एखाद्या वेळेस तुम्हाला लग्नपत्रिकेवर तरी जरी त्या जन्मतारखा नाही घेता आल्या वधूवरांच्या, परंतु एखादं पोर्टल असं निश्चित करायला पाहिजे, जसं की आपल्या बाळाचा जन्म एखाद्या दवाखान्यात झाला, घरी झाला, तर त्याची नोंदणी ही नगरपालिकेकडे होते आणि नगरपालिका तिथनं जन्मतारखेचा पुरावा देतात। तशा पद्धतीचा जन्मतारखेचा पुरावाच एखादा शासकीय टेबल जर तसा केला, प्राधिकृत असा तिकडे अधिकारी तिकडे ठेवला, तर नक्कीच हे बालविवाह रोखले जातील आणि बालमातांचं पण नगण्य असं प्रमाण होईल असं वाटतं।